नमस्कार, संकल्प चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण पास्ट कंटिन्यू टेन्स म्हणजे चालू भूतकाळ पाहणार आहोत. पास्ट कंटिन्यू टेन्स चालू भूतकाळ. व्याख्या: एखादी क्रिया भूतकाळात चालू आहे किंवा अपूर्ण आहे असे जेव्हा दर्शवले जाते तेव्हा त्याला चालू भूतकाळ असे म्हणतात. प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचे सूत्र आहे कर्ता अधिक वॉज किंवा वेअर अधिक क्रियापदाचे चौथे रूप अधिक कर्म. यस प्लस वॉज और वेअर प्लस बिफोर प्लस ओ. या ठिकाणी यस हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता असून वॉज किंवा वेअर हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे. बिफोर हे क्रियापदाचे आयएनजी फॉर्म म्हणजे चौथे रूप आहे आणि ओ हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. आय, ही, शी, इट व एकवचनी नामे असल्यास वॉज घ्यावे. वी, यू, दे व अनेकवचनी नामे असल्यास वेअर घ्यावे. उदाहरणार्थ, आय वॉज इटिंग ॲन ॲपल. मी सफरचंद खात होतो. या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे. वॉज हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे. इटिंग हे वर्ब फोर म्हणजे क्रियापदाचे चौथे रूप आहे आणि ॲन ॲपल हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. पास्ट कंटिन्यू टेन्सची काही उदाहरणे. आय वॉज इटिंग ॲन ॲपल. मी सफरचंद खात होतो. ही इज रीडिंग अ बुक. तो पुस्तक वाचत होता. शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणे गात होती. वी वेअर प्लेइंग अ क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत होतो. दे वेअर रायटिंग अ लेटर. ते पत्र लिहित होते.